हे ते जे सांगतात ते पूर्ण चुकीचं आहे. तिनं आम्हाला तोंडी सांगितलं होतं की थोडं कामाचं प्रेशर आहे एवढं सांगितलं होतं, हा परंतु ते एवढं असेल असे आम्हाला कल्पनाही नव्हती. हा आणि तिची जी दुसरी बहीण आहे एक डॉक्टर, तिला तिने थोडं बऱ्यापैकी सांगितलं होतं, पण तेव्हा कंप्लेंट दिली आहे ती एवढंच फक्त सांगितलं होतं आणि तिला विश्वास होता की त्या कंप्लेंटवर काहीतरी कार्यवाही होईल. पण जर आम्ही तिथे गेल्यानंतर सोशल मीडियामधूनच कुणी तरी आमच्याकडे ज्या पीडीएफ आम्हाला उपलब्ध झाल्या तिने दिलेल्या अर्जांच्या, त्याच्यावरून स्पष्ट लक्षात दिसून येते की 19 जूनला ही तक्रार देते. त्यानंतर त्याची काहीही दखल न होता 16 जुलै रोजी तो महाडिक नावाचा अधिकारी उलट तक्रार सीएस कडे करतोय. सीएसही तेव्हा सीएसनं यांच्या जुन्या तक्रारीचं काहीही न करता उलट तपासणी हिची चौकशी लावतोय वैद्यकीय अधिकाऱ्याची. हम्म मग याला काय? आणि त्याचा सविस्तर उतारा दिलेला असताना सुद्धा त्या 13 ऑगस्टला हिने आरटीआय सुद्धा टाकलेली, तोपर्यंत हिच्या जुन्या तक्रारीची काही दखल घेतली नव्हती. मग आरटीआयची 13 ऑगस्टची तक्रार असताना 2 महिन्यात का दिलं नाही? हम्म आणि मग शेवटी तिनं कदाचित हा पर्याय निवडला असावा. पण मुळात यांची शंका एवढ्या सुरुवातीपासून येते. यांनी आम्हाला सांगितलं की हॉटेलमधून म्हणजे हॉटेलमध्ये गळफास घेतलेला आहे. 8 वाजता आम्हाला फोन येतो. मग इथून जेव्हा आमचे नातेवाईक जात होते फलटणला तिकडे येण्यासाठी, तेव्हा तिथले अधिकारी नातेवाईकांना प्रत्येक अर्ध्या तासाला फोन करत होते, तुम्ही कुठपर्यंत आलात? मग एक माणुसकी म्हणून ते जर डेड बॉडी उतरवायचे जर त्यांना अधिकारही असतील तर तिथून डेड बॉडी उतरवून हॉस्पिटलला नेताना त्यांना एक फोन करावा वाटला नाही की आम्ही डेड बॉडी उतरवतोय आणि हॉस्पिटलला नेतोय. नियमानुसार तर त्यांनी कुटुंबीय आमचे एखादा असल्याशिवाय डेड बॉडी उतरवायलाच नव्हती पाहिजे. मग एवढी हे त्यांना काय चुकीचं आहे. घाई झाली होती? एवढी काय घाई झाली होती की त्यांनी इकडं डेड हम्म बॉडी हॉस्पिटलला शिफ्ट केली. आणि शिफ्ट केल्यानंतर मात्र मग आम्ही 3 वाजता तिथे पोहोचलो. मग दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत पोस्टमॉर्टम साठी ही घाई का झाली नाही? निश्चितच एकतर त्या बॉडी मधून काही पोस्टमॉर्टम मध्ये जे काही निघणार आहे त्याची पॉसिबिलिटी कमी व्हावी म्हणूनच त्यांनी हे ठेवलं असेल. आणि दुसरीकडे जो तिचा भाऊ तिथे एफआयआर दाखल करण्यासाठी बसला होता, तो डॉक्टर असल्यामुळे त्याला पीएम ला उपस्थित राहायचं होतं, पण तोही तिकडे येऊ नये म्हणून त्याला फिर्यादी बनवलं आणि एफआयआर दाखल करून घेण्यासाठी त्यालाही फलटण पोलीस स्टेशनला 2 वाजेपर्यंत का बसून ठेवलं? यांनी मुद्दामून तसं. हे इतकं दुर्दैवी आहे ना की ज्या तरुण डॉक्टरनं पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स, कैद्यांचे रिपोर्ट्स, इतरांचे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला, अशा तक्रारी केल्या, त्या तक्रारीपायी तिने शेवटी गळफास जवळ केला. आज तिच्या पोस्टमॉर्टम संबंधात सुद्धा तिच्या नातेवाईकांना त्याच तक्रारी कराव्या लागतात. काय दुर्दैव असू शकतं याच्यापेक्षा दुसरं?